नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। भर रस्त्यावर कार जळून खाक झाली होती। कारमधील व्यक्तीचा देखील जळून कोळसा झाला होता। ती भयंकर घटना बघून परिसरात खळबळ उडाली होती। कारमधील जळालेला तरुण गणेश गोपीनाथ चव्हाण बद्दल जो तो हळहळ व्यक्त करत होता। अनेकांनी अंदाज लावला की गणेश फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचं काम करत होता। एखाद्या वसुली प्रकरणातूनच त्याला कारमध्ये जिवंत जाळून मारण्यात आले होते। पोलीस आले आणि पोलिसांनी गणेशचा मोबाईल नंबर घेतला आणि तपासाला सुरुवात केली तेव्हा भलताच प्रकार समोर आला। पोलीस तपासात उघड झालं, स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून विमा कंपनीकडून 1 कोटी रुपयाला चुना लावण्याचा गणेशचा डाव होता, पण एका फोन नंबरवर होत असलेल्या मेसेजमुळे तो फसला। औसा मानवडा रोडवर 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती। कारमध्ये एक व्यक्ती जळून मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं होतं। सुरुवातीला अपघात किंवा आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र औसा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं सखोल तपास करत संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला। या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण राहणार विठ्ठलनगर औसा हा मृत बळीराम राठोड यांचा मेहुणा असून तो राठोड यांची कार MH43AB 4200 वापरत होता। गणेश गेल्या 3 वर्षापासून 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स धारक असून त्याच्यावर सुमारे 57 लाख रुपयांचं कर्ज होतं। कर्जबाजारीपणामुळे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यू दाखवण्याचा कट त्यानं आखल्याचं तपासात निष्पन्न झालं। 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता गणेश घरातून बाहेर पडला। त्यानं गोविंद किशन यादव वयवर्ष 50 राहणार पाटील गल्ली औसा यांना बसवलं। दारूच्या नशेत असलेल्या गोविंद यांना चालकाच्या सीटवर बसवून त्यानं सीट बेल्ट गोविंदला मध्ये अडकवलं। नंतर कारमध्ये मास्टिसच्या काड्या व प्लास्टिक पिशव्या टाकून आग लावली आणि पेट्रोल टँकचं झाकण उघडलं। यामुळे जोरदार आग भडकली। आग भडकल्यावर गणेश तिथून पळून गेला। तो सरळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग इथं पोहोचला। मात्र या काळात तो एका महिलेला सतत मेसेज करत होता। हुशारीनं तो दुसरा नंबर वापरत होता, पण त्याची हुशारी काहीच कमी आली नाही। त्याचं लोकेशन ट्रेस झालं होतं। यामुळे पोलिसांचं पथक सरळ त्या लोकेशनवर पोहोचलं आणि पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली। संबंधित महिलेला देखील ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 521/2025 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1)(238) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ आणि औसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रेवणनाथ डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही यशस्वी कारवाई केली। बंद करा, त्याला सोडू नका। माझ्या साध्या बोळ्या नवऱ्याचा काटा काढलाय, त्याला सुटू देऊ नका। त्याला जलम टेप करा। मला सरकारनं न्याय द्या, पोलिसांनी न्याय सगळ्यांनी द्या। जो मयत असावा गणेश चव्हाण, या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणची इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळे आपला संशय बळावल्यामुळे आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला। पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्ग पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे। आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणनी या अनुषंगाने आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी
किंवा त्याने जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता, तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. जो पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.